मंडळी नमस्कार. आपल्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेलफुल या शब्दातच शब्द आहे वेल्थ. होय. वेल्थ क्रिएशनसाठी आपली जी जर्नी किंवा प्रवास सुरू असतो, त्यामध्ये एक टप्पा असा असतो, की जिथे आपल्याला नोकरी का व्यवसाय हे ठरवायचं असतं. आणि समजा आपण जर व्यवसाय ठरवला, तर त्यामध्ये मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे भांडवलाचा आणि ओव्हरऑलच एक फायनान्शियल माइंडसेटचा. या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहायला हवं, हे आज आपण या गप्पांमधून आजच्या एपिसोडमधनं ऐकणार आहोत आणि त्यासाठी मी बोलतं करणार आहे गुंतवणूक तज्ज्ञ संदीप पुसेट्टी. सर, खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा. थँक्यू. पहिला प्रश्न, उद्योजक किंवा व्यावसायिक म्हटल्यानंतर पहिला त्याच्या आयुष्यातला आर्थिक मुद्दा येतो तो भांडवलाचा. मग भांडवलासाठीच लढत असणारा व्यावसायिक नंतर वेगळी गुंतवणूक काय करणार, असा एक स्वाभाविक प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालायचा आज आपण प्रयत्न करूया. म्हणून सगळ्यात आधी उद्योजकता आणि भांडवल ह्या दोघांचं या यांचं नातं किती जवळचं आहे की तुमच्या पद्धतीने तुम्ही एकदा उलगडून दाखवा. कुठलाही व्यावसायिक जेव्हा व्यवसाय करायचा निर्णय घेतो, त्यावेळेस त्याच्या खिशामध्ये नेमके किती पैसे आहेत, याची चाचपणी त्यांनी केलेली असते. आणि व्यवसायात आपल्याला किमान किती पैसे लागणार आहेत, भांडवल म्हणून सुरुवात करण्यासाठी, याचा एक आढावा अंदाज त्यांनी घेतलेला असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा व्यवसाय सुरू करतो, मग तो छोटंसं दुकान असेल किंवा खूप मोठा एखादा वर्कशॉप असेल, या सगळ्या बाबतीमध्ये लागणारी मशिनरी, लागणारा रॉ मटेरियल, लागणारा लेबर किंवा त्याच्याकडे काम करणारे कामगार, यांची असणारी सॅलरी, आपल्याला लागणारं लाईट, आपल्याला लागणारं इतर गोष्टींचा सपोर्ट, या सगळ्याची चाचपणी करून एक बेसिक भांडवल त्यांनी स्वतःची आणलेली असते आणि त्या भांडवलात तो व्यवसाय सुरू करतो. हा झाला एक मुद्दा. पण हा व्यवसाय जसा जसा पुढे जातो आणि जसे त्याला त्याच्या ग्राहकाकडनं ऑर्डर्स यायला लागतात, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं, की आपल्याला वाढीव ऑर्डर्ससाठी सुद्धा आपल्याला एक मोठं भांडवल लागणार आहे. त्याला आपण खेळतं भांडवल असं म्हणतो. आणि या भांडवलाची तयारी त्याला त्याच्या व्यवसाय करत असणाऱ्या पैशातनंच करायची असते. आणि जर ते त्याला शक्य झालं नाही सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्यावेळेस तो कर्जाच्या मागे धावतो. आणि मग आपल्याला जो कोणी कर्ज देणारा व्यक्ती त्याला भेटतो, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, बँका असतील, पतसंस्था असतील, अशा सगळ्यांकडे तो या भांडवलाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक वेळा असं होतं, की या सगळ्या मार्गातनं पैसा उपलब्ध होत नाही. मग मी हा भांडवल आणायचा कुठून? तर हा भांडवल आणण्यासाठी सावकाराकडे पण जाण्याची लोकांची तयारी असते आणि सावकारी व्याज हे सगळ्यांना माहिती आहे किती महाग आहे. अशा परिस्थितीमध्ये एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून जर त्याच्याकडे स्वतःला बघायचा असेल, तर प्रत्येक केलेल्या व्यवसायातला ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार याच्यातनं कमवलेला नफा, हा नफा त्यांनी स्मार्टली जर बाजूला पाडला. आम्ही नेहमी एक टर्मिनॉलॉजी यूज करतो, डोंट पुट ऑल एग्स इन अ वन बास्केट. एकाच बास्केटमध्ये तुमचा आत्ता असणारा फायदा आणि तुमच्या व्यवसायातलं भांडवल एकाच ठिकाणी ठेवू नका. हे असं म्हणण्याचं कारण असं आहे, की आपल्या व्यवसायातले फायदे तोटे हे आपल्याला माहिती असतात साधारणपणे. म्हणूनच तो त्या व्यवसायात असतो. आणि काही वेळा बाजाराची परिस्थिती, जागतिक पातळीवरची परिस्थिती, सरकारच्या धोरणांची परिस्थिती आणि आपल्या कॉम्पिटिटर्सची परिस्थिती याच्यावरती व्यवसायाचा चढ-उतार ठरतो. आणि या व्यवसायाच्या चढ-उतारामुळे त्याचं भांडवल रिकव्हर करण्याचं आणि त्यातनं नफा कमवण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. अशा वेळेस जर त्यांनी पहिल्यांदा कमवलेल्या भांडवलावरचा नफा जर इतर ठिकाणी बाजूला काढून ठेवला असेल आणि तोही भांडवल किंवा तो नफा हा पैसा कमवत असेल, तर त्याला लागतील तसे आणि लागतील तेव्हा आणि लागतील तेवढे हे पैसे त्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी कर्ज काढायची गरज आहे. बरोबर. असं साधारण आता तुम्ही कर्जाचा उल्लेख केला म्हणून मला एक गोष्ट इथं सांगायची गरज वाटते ती म्हणजे कर्ज जसं सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी लागतं. हो. एकदा कर्ज घेतल्यानंतर तुम्ही त्या चक्रात अडकता. उद्योजकाच्या बाबतीत किंवा व्यावसायिकाच्या बाबतीत हे चक्र दुप्पट गतीने फिरतं अनेकदा. खरंय. कारण अ, सर्वसामान्य व्यक्ती कदाचित पर्सनल यूजसाठी कर्ज काढतो. पण इथे उद्योगासाठी त्याला करावं लागतं.
या सगळ्या गोष्टी. आणि तिथे वाटा 1000 असतात. त्या सगळ्या वाटांमध्ये तो अडकून जातो आणि यामध्ये मग संपत्ती तयार करण्याची त्याची जी शक्ती आहे, ती कमी होते, कमी होतं. क्षीण होतात. बरोबर. या सगळ्या कंडिशनमध्ये एकतर कर्ज त्यांनी घ्यावं का? घेतलं तर कुठून घ्यायला हवं? काय सांगाल? कर्जाच्या सापळ्यामध्ये पडण्या अगोदर त्यांनी 2-3 गोष्टींचा परामर्श घेण्याची गरज आहे. एक म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये असणाऱ्या नफ्याचं प्रमाण किती आहे? उदाहरणार्थ, जर मी ₹100 चा व्यवसाय करतोय आणि त्या ₹100 मध्ये माझी ₹20 नफ्याची क्षमता आहे. तर आपण कर्ज घेताना कर्जावर लागणारं व्याज हे ₹20 पेक्षा नक्कीच कमी पाहिजे. ते जर जास्त असेल, तर आपण कधीही नफा घरी घेऊन जाऊ शकणार नाही किंवा व्यवसायामध्ये पुन्हा ॲड करू शकणार नाही. ह्याचं गणित आणि तारतम्य हे प्रत्येक व्यावसायिकांनी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ते व्याज वगळून त्याला 20% मिळायला बरोबर. बरोबर. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय, की कर्ज घेण्यापूर्वी जर आपल्या सध्याच्या व्यवहारांमधनंच पैसा बाजूला काढून त्याच पैशातनं झालेल्या नफ्यातून भांडवल वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. कदाचित त्याला फार मोठी उडी घेण्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. परंतु कर्जाचा बोजा त्याच्यावरती राहणार नाही. मी एकूण व्यवसायाचे जी काही उद्दिष्ट असतात त्याचे 3 भाग करतो. एक छोट्या काळासाठीचे उद्दिष्ट, एक मध्यम काळासाठीचे उद्दिष्ट आणि एक दीर्घकालीन उद्दिष्ट. छोट्या काळाच्या उद्दिष्टांमध्ये काय असू शकतं? व्यवसायासाठी जे आपल्यासोबत कामगार काम करतायत किंवा जे आपल्या सहकारी आपल्याबरोबर काम करतायत, त्यांच्या दरमहाच्या मासिक सॅलरीची सोय करणं. म्हणजे त्यांच्या उत्पन्नाची सोय करणं. दुसरं, आपल्याला लागणारा 2 ते 3 महिन्यात रॉ मटेरियल किंवा कच्चा माल याची आपल्याकडे असणारी सोय म्हणजे कच्च्या मालासाठी लागणाऱ्या पैशाची सोय आपल्याला करणं गरजेचं आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा काय असू शकतो? मागणी कशासाठी? उदाहरणार्थ आता आपण आज हा एपिसोड साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आपण आता हा रेकॉर्ड करतो आहोत. आपण इथून पुढच्या 3 महिन्यामध्ये फेस्टिव्हल सीझनमध्ये जातो आहोत. म्हणजे आता सातत्याने आता वेगवेगळी सण सुरू झालेली आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं, की वर्षभरामध्ये 12 महिने जेव्हा असतात, त्यातले या सणासुदीचे जे 4 ते 6 महिने असतात, या 4 ते 6 महिन्यात माणूस प्रत्यक्षात वर्षभराचा खर्च करत असतो. आणि इतर 6 महिन्यामध्ये कमीत कमी खर्च तो जरा आपला खिसा बघूनच तो खर्च करतो. उदाहरणार्थ या 6 महिन्यामध्ये थोडासा आपला हात ढिला असतो आणि त्यामुळं आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि अनावश्यक असणाऱ्या गोष्टींचाही खर्च सामान्य माणूस करत असतो. व्यवसायाच्या बाबतीत हेच आहे, की त्याला ही संधी आहे. ह्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचा पुरवठा करण्याचा किंवा विक्री करण्याचा व्यावसायिकाला ही संधी असते. मग अशा वेळेस त्यांनी त्याच्याकडे जास्तीत जास्त व्हरायटी, जास्तीत जास्त वस्तूंची सोय ही जर त्यांनी त्याच्या व्यवसायात करून ठेवली, तर त्याला डिमांड किंवा मागणी ही त्याच्याकडे जास्त येणार आणि जेव्हा जास्त प्रमाणामध्ये मागणी येते आणि त्याच्या वस्तूंची खप किंवा विक्री जास्त होते, नॅचरली नफा जास्त होणार आहे. अशा वेळेस तुमचा हात आखडता राहता कामा नये. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शॉर्ट टर्म म्हणजे या पहिल्या 3 महिन्यांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय ही स्मार्टली करणं गरजेचं आहे आणि ती कमीत कमी व्याजामध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये हे त्यांनी केले, तर त्याचा फायदा त्याच्या नफ्यावरती वाढवण्यासाठी होतो. कारण या 6 महिन्यामध्ये, या 4 ते 6 महिन्यामध्ये होणारा नफा हा खूप मोठा आहे. वाह! खूप छान तुम्ही उदाहरण दिलं आहे. विशेषतः हे 3-6 महिने जे आहेत किंवा आपण असं म्हणूया, की ऑगस्ट नंतर जो काळ सुरू होतो आणि डिसेंबर अगदी डिसेंबरमध्ये तो काळ अतिशय महत्त्वाचा असतो. एखाद्या गोष्टीची विक्री करण्यासाठी. बरं. आता एक प्रश्न असा येतो, की सर्वसामान्य जे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत आणि बडे उद्योगपती आहेत, बडे व्यावसायिक आहेत. बरोबर. लघु उद्योगाच्या वरचे. बरोबर. ठीक आहे. ह्या सगळ्यांच्या खरं तर गरजा वेगवेगळ्या असतात. करेक्ट. भांडवलाकडनं त्यांच्या अपेक्षा देखील वेगळ्या असतात. त्यांचे मार्ग देखील थोडेसे वेगळे असू शकतात. होय. मात्र अप्रोच त्यांचा सेम असतो का वेगळा असतो आणि तो कसा असायला हवा? बरोबर. अप्रोच हा नक्कीच वेगळा असतो.
कारण छोटा व्यावसायिक त्याच्या आवाक्यात असणाऱ्या गोष्टींकडे पाहूनच सगळ्या गोष्टींचा निर्णय करत असतो. उदाहरणार्थ माझं एक छोटंसं दुकान आहे. तर मी दुकानात साधारणपणे किती जागा आहे, त्याच्यात किती वस्तू मी ठेवू शकतो, त्याच्यात मी किती कंपन्यांच्या व्हरायटीज मी ठेवल्या पाहिजे. अनेक लोकं किती दिवसाचं क्रेडिट मला देतात. 30 दिवसाचं क्रेडिट देतात, 60 दिवसाचं क्रेडिट देतात. काही लोकं कॅशवरती धंदा करतात. कुठलाही 1 दिवसाचंही क्रेडिट तुम्हाला मिळत नाही. पण नेमक्या कुठल्या वस्तू आपण दुकानात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा जो स्मार्ट वे ऑफ कॅपिटल जे आहे, ते कमीत कमी खिशातले पैसे जाऊन जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करण्याची संधी आपण घेता येईल का? हे पाहणं आणि हे ठरवणं, हे त्या व्यावसायिकाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. हे सगळ्यात करत असताना व्यावसायिकांनी एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार नक्की करायला पाहिजे, की भले तुमचा नफा थोडासा कमी झाला तरी चालेल, पण तुमच्या दुकानातून किंवा तुमच्या व्यवसायातून किंवा तुमच्या उद्योगातून जास्तीत जास्त टर्नओव्हर, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विक्री कशी करता येईल आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध योजना, विविध थॉट्स त्यांनी त्याच्या व्यवसायात वापरले पाहिजे. जेणेकरून त्याचा 1 युनिट जरी विकला गेला आणि त्याच्याऐवजी 1 युनिटच्या ऐवजी 10 युनिट विकले गेले. भले त्या 10 युनिटमध्ये मार्जिन ऑफ प्रॉफिट हा कमी असेल, तर त्याचा टर्नओव्हरचा प्रॉफिट जास्त झालेला असतो. आणि एकच युनिट विकला, पण जास्त मार्जिन ठेवून विकायचा प्रयत्न केला, तर त्याचा एकच युनिट विकला जाईल, 9 युनिट विकले जाणार नाही. तर मुळामध्ये जो मोठा व्यावसायिक आहे किंवा मोठे उद्योजक आहेत, हे टर्नओव्हरकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जास्त असतो. जास्तीत जास्त टर्नओव्हर कसा करता येईल आणि त्यासाठी लागणारं खेळतं भांडवल किंवा त्यासाठी लागणारं फिक्स कॅपिटल हे अनेक मार्गाने ते उपलब्ध करू इच्छितात. उदाहरणार्थ, मोठे व्यावसायिक आज स्वतःचा उद्योग हा शेअर बाजारामध्ये लिस्ट करतात. लिस्ट करतात याचा अर्थ काय, की ते अनेक लोकांना आपल्या व्यवसायात भागीदार बनवतात किंवा आपल्या व्यवसायात मालक बनवतात आणि त्यांच्याकडनं निर्माण निर्माण झालेली संपत्ती किंवा वस्तू किंवा पैसे हे आपल्या व्यवसायात ते वापरून तो आपला व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा अनेक मोठे उद्योजक एक्सपान्शनसाठी, नवीन व्यवसायात जाण्यासाठी किंवा आज आपल्या भारतात ते व्यवसाय करतायत, भारतातून इतर देशांमध्ये व्यवसाय करण्यासाठी हे या पद्धतीचं शेअर बाजारात जाऊन हा पैसा उभा करणं आणि तो पैसा आपल्या व्यवसायात वापरून आपला व्यवसाय मोठा करणं, हे अतिशय स्किलफुलपणे करतात आणि म्हणूनच तुम्ही पाहिलंय, की अनेक उद्योग घराणे ही अत्यंत वेगाने गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये वाढलेली आपण पाहिले. पण हे छोट्या दुकानदाराच्या बाबतीत घडत नाही. कारण छोटा दुकानदार हा ठराविक हिंमत करून थोडासा हा रिस्कचा भाग घेत असतो आणि तो लिमिटेड गोष्टींमध्येच अडकून पडतो. मला असं म्हणायचंय, की जर आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल, एका दुकानाचे 10 दुकानं करायची असतील, 10 दुकानांचे 50 दुकानं करायची असेल, त्याला आपण चेन ऑफ शॉप्स म्हणतो किंवा चेन ऑफ हे विस्तार करायचा. विस्तार करायचा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला दीर्घकालीन विचार करण्याची गरज आहे. आणि मग दीर्घकालीन गोष्टी करायच्या असतील, तर तुम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज लागणार आहे. आणि हे भांडवल आपण कसं स्मार्टली उभं करू शकतो. आज अनेक देशांमध्ये अत्यंत कमी व्याजदरामध्ये प्रत्येक व्यावसायिकासाठी ही भांडवल उपलब्ध होऊ शकतं. पण आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल व्यावसायिक म्हणून, की माझ्या व्यवसायात तुम्ही जर पैसे गुंतवले, तर तुम्हाला मोठा नफा कमवता येईल. हे समोरच्या गुंतवणूकदाराला जर तुम्ही समजू शकला, पटवू शकला, तर समोरचा माणूस तुम्हाला त्याच्याकडचं भांडवल देणार आणि ते तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये ते वापरायला मिळेल. तुमचा व्यवसाय मोठा होईल, त्याच्यात झालेला नफा त्याला शेअर करता येईल. तोही फायदेशीर ठरेल, आपणही फायदेशीर ठरू. बरोबर. हे खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही ही. आता एक आणखी एक कळीचा मुद्दा. तो असा की सर्वसामान्य व्यावसायिक जे आहेत, त्यांना रोजचंच त्यांचं विक्रीचं असतो सगळा बरोबर. म्हणजे खर्च, जमा या सगळ्या गोष्टीमध्ये ते बिचारे अडकलेले असतात आणि अनेकदा बाजाराचा अंदाजही नसतो. मार्केटचा अंदाज असतोच असं नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सेव्हिंग्ज किंवा गुंतवणूक हा विषय फार मागे पडतो. करेक्ट. अशांनी काय करायला? मी मगाशी म्हणलं तसं, की प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या गुंतवणुकीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये निर्माण झालेला नफा जो असतो, बऱ्याच वेळा तो नफा 20% असतो, 30% असतो, 50% सुद्धा असतो. परंतु होतं काय, की तो जो झालेला नफा आहे आपण पुन्हा त्याच व्यवसायामध्ये टाकायचा प्रयत्न करतो.
अनेक मोठे यशस्वी व्यावसायिक हे मोठे का होतात? कारण ते स्वतःच्या व्यवसायात पण पैसे टाकत असतात आणि इतरांच्याही व्यवसायामध्ये ते गुंतवणूक करत असतात. त्यामुळं त्यांची जी जोखीम आहे, त्याला आपण रिस्क म्हणतो, ती डायव्हर्सिफाईड होते. आणि आपल्या व्यवसायात जर काही अडचणी आल्या, तरी इतर व्यवसायात आपण केलेल्या गुंतवणुकीमुळं आपल्यावरती फार निगेटिव्ह परिणाम होत नाही. छोटा व्यावसायिकदार जो असतो, ते ह्या बाबतीत विचार करत नाही. माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक जण मोठा व्यावसायिक होण्या अगोदर छोट्या व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या गल्ल्यात पडलेला जो नफा आहे, तो त्यांनी गुंतवणूक म्हणून बाहेर काढला पाहिजे. आणि तो अनेक पर्याय आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. अनेक लोकं पारंपरिक गुंतवणुकीकडे जातात. उदाहरणार्थ बँकेत जाऊन एफ-डी केली. उदाहरणार्थ सेव्हिंग खात्यात अनेक व्यावसायिकांचे पैसे पडून असतात. माझं असं म्हणणं आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय आणि ज्या व्यवसायासाठी तुम्ही बँकेचा एक काय म्हणता येईल त्याला मदत घेताय. तर अनेक व्यावसायिक आपल्या दुकानाच्या व्यवसायासाठी किंवा आपल्या व्यापाराच्या व्यवसायासाठी करंट अकाउंट वापरत असतात. आणि करंट अकाउंटच्या सोबत हे लोकं कॅश क्रेडिट नावाचा एक प्रकार सातत्याने घेताना बघतात. कॅश क्रेडिट म्हणजे टेम्पररी लोन. बँकेने तुम्हाला ऑफर केलेलं टेम्पररी लोन. आता हे लोन वर्क कसं करतं हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढा का त्या पैशाचा वापर काढताय, तेवढ्या पिरियडसाठी तुमच्यावरती ते व्याज लागू होतं. पण हे व्याज खूप जास्त आहे. कॅश क्रेडिटमधलं असणारं व्याज हे 10%, 12%, 14% इतक्या दरापर्यंत ते व्याज जातं. आपल्या व्यवसायात जर ते 14% चा प्रॉफिट मार्जिनच नसेल आणि आपण कॅश क्रेडिटवरनं घेतलेला पैसा आपल्या व्यवसायात वापरत असू, तर आपण प्रत्यक्षात नुकसानीत व्यवसाय करतो. आपलं मार्जिन 14% पेक्षा निश्चित जास्त असेल, तर तुम्ही कॅश क्रेडिट घ्यायला हरकत नाही. मुळामध्ये मनी मॅनेजमेंट या प्रत्येक व्यावसायिकाच्या बाबतीतलं यशाची गुरुकिल्ली. मनी मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं आपण अनेक काही यशस्वी झालेल्या घराण्यांकडे जर बघितलं, तर त्याच्यामध्ये ते जे काही एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा जे काही मूळ मालक आहेत त्या व्यवसायाचे, या लोकांनी मनी मॅनेजमेंटचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला असल्याने त्यांचा व्यवसाय सदाबहार राहिला, वाढत गेला आणि ते अनेक क्षेत्रामध्ये पुढे गेले. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. अंबानी घराणं. अंबानी घराण्यांनी सुरुवात केली एका कापडाच्या व्यवसायातनं आणि आज त्यांचे अनेक व्यवसाय आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग दोन्ही बंधूंनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायाची चुणूक तिथे दाखवली आणि तिथे आपलं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक उदाहरण देतो. महिंद्रा ग्रुपचं. महिंद्रा ग्रुप यांनी एका व्यवसायात सुरुवात केली. आज त्यांचे किमान 40 ते 50 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. गोदरेज ग्रुपचं एक्झाम्पल घेऊया. गोदरेज ग्रुपमध्ये तशीच परिस्थिती आहे. बिर्ला ग्रुपचं एक्झाम्पल घेऊया. तिथेही तशीच परिस्थिती आहे. सांगण्याचा मुद्दा काय, मी ही जी काही 3-4 नावं घेतली, ही अतिशय यशस्वी आणि घराणी आहेत. यांनी आज ह्यांचं यश जे आपल्याला दिसतंय, याचं एकमेव कारण, की त्यांनी अनेक व्यवसायांमध्ये आपले पैसे गुंतवले. अनेक व्यवसायांमध्ये रिस्क डिव्हाईड केली आणि अनेक व्यवसायातल्या संधी आज त्या उपलब्ध झालेल्या होत्या देशामध्ये, त्या त्यांनी घेतल्या आणि त्यातनं प्रचंड मोठा नफा त्यांनी स्वतःसाठी कमवला आणि हे करत असताना त्यांनी शेअर बाजारामध्ये स्वतःच्या कंपन्या लिस्ट केल्या आणि तिथून जो पैसा उभा केला, त्यातनं मोठी झेप घेतली. आज आपल्या या 3-4 मी जी काही नावं घेतली, या लोकांनी इंटरनॅशनल लेव्हलवरती, जागतिक पातळीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःचं नाव केलेलं आहे. हे जर त्या लोकांना जमवू शकतं, तर माझं असं मत आहे, की छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकाला सुद्धा जमू शकतं. आपण आज पुण्यामध्ये बसलोय. पुणे हे भारतातलं दुसरं स्टार्टअपचं माहेरघर असं म्हटलं जातं. आपल्या खालोखाल किंवा आपल्या वरती अजून एखादं शहर आहे, तिथे स्टार्टअप्स वाढलेले आहेत. पण स्टार्टअप याचा अर्थ काय? नवीन उद्योजक. ज्यांनी एक वेगळी युनिक कल्पना आणली आणि त्या कल्पनेतनं त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचा प्रचंड मोठा पुढच्या काळामध्ये व्यवसाय वाढला आणि अनेक जागतिक पातळीवरचे गुंतवणूकदार त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला आले. हे स्टार्टअपचं यश आहे. मला असं वाटतं, की आता छोटा व्यक्ती असेल किंवा छोटासा उद्योजक असेल, याला सुद्धा जगात भरारी घ्यायला अडचण येणार नाही. फक्त तुमची मनी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फिलॉसॉफी ही पक्की असली पाहिजे. काय करायचं हा व्हिजन पक्का असला पाहिजे
आणि ह्याच्यासाठी मूळ गाभा आहे तो पैशाचा. पैशाचा जर तुम्ही नीट विचारपूर्वक उपयोग करू शकलात, तर तुम्हाला यश तुमचंच आहे. खूप छान ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या खरं. पण मूळ प्रश्न आमचा पुन्हा एकदा वेगळ्या मुद्द्याकडे येतो, विशेषतः व्यावसायिकांचा. तो असा, की ठीक आहे, मनी मॅनेजमेंट उत्तम असणं, सगळ्या गोष्टी आपण केल्या. मात्र शेवटी एक प्रश्न येतो, तो म्हणजे इमर्जन्सी जर आली, तर मग आम्ही आमच्या भांडवलातलाच कुठेतरी तो वाटा घेतो आणि तो इकडे डायव्हर्ट करतो. असं अनेकदा घडतं. आणि मग हे सगळं पुन्हा एकदा आपण एका दुष्टचक्रात अडकतो. खरं तर इमर्जन्सीमध्ये जर पैसे लागले, तर ते कसे मॅनेज करतात? सर्व. आपण जे म्हटलं मगाशी, की ज्या प्रत्येक व्यवसायातनं निर्माण होणारा जो नफा आहे, तो जर तुम्ही योग्य ठिकाणी बाजूला काढून ठेवला, तर त्याचा एक एक्झाम्पल देतो, की काही एक पर्याय आहे, जसे म्युच्युअल फंडात लिक्विड फंडासारखे पर्याय आहे. त्या ठिकाणी तुम्ही फक्त ते पैसे पार्क केले, जे तुमच्या नफ्याचे, ज्याच्यामध्ये 24 तासात तुमची पैशाची उपलब्धता आहे. त्याच्यावर साधारणपणे 7.5% व्याज तुम्हाला दर वर्षाला मिळतं, जे बँक एफ-डीपेक्षा बेटर आहे. आणि तिथे पैसे जे तुम्ही ठेवलेत, ते तुमचा इमर्जन्सी किटी. उद्या अचानक जर व्यवसायामध्ये काही मोठी गडबड झाली आणि मला एक 5, 25, 50 लाख रुपये उभे करायचे आहेत, एखाद कोटी रुपये उभे करायचे आणि या ठिकाणी जर ते पैसे असतील, तर ते पैसे तुम्हाला एका मिनिटामध्ये उपलब्ध होतात. तुमच्या व्यवसायातल्या अडचणी तुम्ही दूर करू शकता. परंतु इथे जर आपण नाही ठेवले पैसे आणि ते जर स्वखर्चासाठी वापरले, तर हे पैसे कधीच आपल्या कामाला येणार नाही. प्रत्येक व्यक्ती हे व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश काय? की बाबा आपलं घरदार व्यवस्थित चालावं, भविष्य आपलं चांगलं व्हावं. याच्यासाठी आपल्याला लागणारा जो पैसा आहे, तो नक्कीच त्याच्यातनं काढावा. परंतु ॲडिशनल नफा जो निर्माण झालेला आहे, त्याचं नीट नियोजन जर करू शकला आणि मी म्हणतोय, की प्रत्येक पैसा हा परत व्यवसायात घालवायलाच पाहिजे असं नाहीये. तुम्ही काही बकेटिंग करणं गरजेचं आहे व्यवसायातल्या पैशांचं सुद्धा. जेणेकरून तुमची स्वतःची रिस्क व्यावसायिक म्हणून ती कमी होऊ शकते आणि आलेल्या इमर्जन्सीसाठी हे पैसे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आज अनेक पर्याय चांगले आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मी पुन्हा सांगेन प्रत्येक आर्थिक गोष्टींसाठी प्रत्येक व्यावसायिकाने हा आर्थिक सल्ला घेतला गेला पाहिजे. सल्लागाराचं महत्त्व तिथे फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला सांगणारा योग्य व्यक्ती तिथे भेटला तुम्हाला, तर तुमच्या पैशाची नड, तुमच्या पैशाची गरज आणि तुम्ही निर्माण केलेल्या पैशातनं नफा कसा करायचा हा सल्लागार तुम्हाला मदतीने सांगू शकतो आणि तुम्हाला दैनंदिन जी लागणारी गरज आहे, तो तुमची ती भागवू शकतो. भविष्यातल्या मोठ्या व्यवसायाचं नियोजन सुद्धा तो करून देऊ शकतो. आज अनेक प्रोफेशनल कंपन्या यासाठी उपलब्ध आहेत, की तुमचा छोट्या व्यवसायातनं मोठ्या व्यवसायात रूपांतर करण्यासाठी लागणारं स्किल सेट, कंपनी फॉर्मेशन असेल, इन्कम टॅक्स लॉचा, जी लॉचा योग्य वापर तुम्ही तुमच्या व्यवसायात करून तुमचा टर्नओव्हर कसा वाढवू शकता, ह्याच्यासाठी प्रोफेशनल सल्ले घेणं गरजेचं आहे. छोटा व्यवसाय कधी मोठा झाला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. हो. तर मित्रांनो, त्या होत्या वेलफुल गप्पा आणि त्यात आज आपण विषय हाताळला तो म्हणजे व्यावसायिकांनी त्यांचा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करावा, त्याची सेव्हिंग कशी असावी, भांडवलाचा प्रश्न त्याला कशा पद्धतीने ॲड्रेस करता येईल आणि ओव्हरऑल एक माइंडसेट त्याचा कसा असायला हवा, या सगळ्या गोष्टींची उलगडा आपण संदीप भुशेट्टींकडनं प्रत्यक्षात करून घेतलेली आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारा. आम्ही संदीपजींना त्या प्रश्नांची उत्तरे नक्की विचारू आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.